बैठकीमध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यांच्या कामांचा लेखाजोखा, भविष्यातल्या कामांची प्लॅनिंग आणि कशा प्रकारे नगरसेवकांनी मुंबईकरांकरता काम करणे अपेक्षित आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली। पुढच्या 6 महिन्याचं प्लॅनिंग झालं आणि कशा प्रकारे एक संघ म्हणून मुंबईकरांनी दिलेल्या जबाबदारीला आपल्याला पार पाडायचं आहे या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झालेली आहे। आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की काल काही चॅनल्सवरती बातम्या झळकल्या होत्या ज्या पूर्णपणे चुकीच्या आहेत। मी दोन्ही बैठकींना स्वतः उपस्थित होतो, मी स्वतः दोन्ही बैठका घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण रिपोर्ट केलेल्या कुठल्याही गोष्टी त्या बैठकीमध्ये झालेल्या नाहीत। माझी सर्व माध्यमांना ही विनंती राहील की अशा प्रकारे स्पेक्युलेशनच्या आधारावरती बातमी करण्यापेक्षा जर विचारून बातमी केली तर आपली करेक्ट बातमी ही जनतेपर्यंत पोहोचू शकते आणि ऑथेंटिक बातमी ही जनतेपर्यंत पोहोचू शकते। स्पेक्युलेशन करण्यापेक्षा खरी माहिती घेऊन बातमी देणं हे जास्त संयुक्तिक राहील। तुम्ही हे म्हणताय, पण असं आहे की भाजप बीट कव्हर करणारे आणि जे दुसरा महापालिका बीट कव्हर करणारे या दोघाही बीट कव्हर करणाऱ्यांमध्ये बातमी जी आहे ती सारखी येताना दिसली। काहीसा जो टोकदार बातमी आहे ती देखील महापालिकेच्या बीटच्या रिपोर्टर्सनी ही रिपोर्ट केली आहे। त्यामुळे तुम्ही जे म्हणता आहात की एक प्रकारे निराधार आहे, पण नेमकं झालंय काय ते तरी आम्हाला। जी बातमी ज्यांनी काल बातमी दिली, तुम्ही जो क्लेम करताय की कुठलाही वादविवाद झाला नाही, अत्यंत सामंजस्याने सगळी चर्चा झाली असं म्हणताय तुम्ही? अगदी 100%। कारण आतमध्ये बैठकीमध्ये माध्यमातले कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते। त्या बैठकीमध्ये मी उपस्थित होतो आणि मी बैठक घेतली होती आणि मी बैठक घेतली असल्यामुळे जे काही चर्चा झाली ती माझ्या समोर झाली आणि मी ती चर्चा ड्राईव्ह केलेली आहे। त्यामुळे त्या बैठकीमध्ये घडलेल्या माहितीचा ऑथेंटिक सोर्स हा मीच असून त्यामुळे अध्यक्ष म्हणून त्या बैठकीमध्ये जे झालं ते मी तुम्हाला विस्तृतपणे सांगितलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त त्या बैठकीमध्ये कोणतीही चर्चा आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे झालेली नाही। या चुकीच्या बातम्या आहेत, बिनबुडाच्या आहेत, याला कोणताही आधार नाही। मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मगाशीही मराठीतच बोललो होतो, आता मी मराठीतच बोलतो आहे की आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट घडलेली नाही, नंबर 1। नंबर 2, झारीतले शुक्राचार्य म्हणजे महापौरांचा जो रोख होता तो प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांवरती होता। शिक्षण समितीच्या संदर्भात जे पत्र व्हायरल झालं त्यानंतर महापौरांनी जवळपास तासभराची पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांचा रोख नेमका कुठे होता? प्रशासनावरती होता। तो रोख प्रशासनावर होता। आपण त्याचं काहीही इन्फरन्स काढू शकता आणि त्यामुळे आपला इन्फरन्स काढण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला पूर्णपणे आहे, परंतु जे खरं आहे, जे ऑथेंटिक आहे हे मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून सांगतोय। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर तुमच्याकडनं काही कारवाई होणार आहे का? हे सगळं जे होतं आहे ते मुद्दामून ठरवून केलं जात आहे अशा प्रकारचा आरोप पण महापौर यांच्याकडनं होताना दिसलेला होता। नाही, नक्कीच काही गोष्टी प्रशासनाकडून ठरवून केल्या जात असतील आणि ह्याचं मुख्य कारण हे आहे की प्रशासनातले काही अधिकारी असतील किंवा विरोधी पक्षातील काही नगरसेवक किंवा नेते असतील, स्टँडिंगमधलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे अनेकांचा तिळपापड झालेला आहे, अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे, अनेक जण फ्रस्ट्रेट झालेले आहेत, अनेक जण आमच्या नेत्यांना प्रायव्हेटली येऊन भेटून काहीतरी पूर्वीसारखं सुरू करा म्हणून विनंत्या करत आहेत। परंतु मुंबईकरांना दिलेल्या वचन पूर्ण करण्यासाठी, वचनपूर्ती करण्याकरता अशा प्रकारचे कितीही फेक नरेटिव्ह पसरवले, अशा प्रकारच्या किती खोट्या बातम्या आणल्या गेल्या,
अशा प्रकारचे कितीही बिनबुडाचे आरोप झाले तरी पारदर्शकतेने प्रशासन चालवण्याचा आमचा निर्धार आहे. आणि अशा प्रकारे वाद समोर आणून किंवा बिनबुडाचे आरोप करून किंवा फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण कितीही टोकाचं फेक नरेटिव्ह पसरवलात किंवा आरोप केलेत तरीही स्टँडिंग कमिटीची कोणतीही अंडरस्टँडिंग सुरू होणार नाही. पारदर्शकतेनेच कारभार चालेल. सर्व खरेदी ही जेम पोर्टलवरतीच केली जाईल. आणि त्यामुळे काही लोकांना अपेक्षित आहे, काही लोकांचे मीटर बंद झाले आहेत, ते मीटर पुन्हा सुरू होणार नाही. फेक नरेटिव्ह ज्या पद्धतीने पसरवलं होतं पण त्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही काल काही सूचना दिल्यात का? फेक नरेटिव्हला काही नाही, अगदीच जे खरं आहे, जे गेल्या 6 महिन्यांमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये झाली नाही अशा प्रकारची कामं जी गेल्या 6 महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला आहे. 1200 कोटीचे टेंडर रद्द झाले आहे, जेम पोर्टल आणलं आहे, मुलांकरता कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजचा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. ही ज्या काही चांगल्या गोष्टी, कालच मलबा पोर्टल ही लॉन्च झालेलं आहे महापालिकेचं, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना सर्व नगरसेवकांना देण्यात आलेल्या आहेत. सर, तुम्ही म्हटलात की अंडरस्टँडिंग जे आहे ते होणार नाही. काही लोक जे आहे ते अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करतायत का आणि ते अंडरस्टँडिंग होत नाही, त्यामुळेच बदनाम भाजपला नाही, 100% काही लोक अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करतायत. मला स्वतःला विरोधी पक्षातल्या 2 नेत्यांनी फोन करून या गोष्टीची विचारणा केली होती. त्यांना मी साफ नकार दिला होता. आमच्या सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, यांनाही विविध माध्यमातून अप्रोच करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करण्याला स्पष्टपणे नकार हा दिलेला आहे. कारण मुंबईकरांना दिलेल्या वचनाशी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यामुळे पारदर्शकतेने प्रशासन चालवणं आणि स्वच्छ कारभार देणं हे आमचं उद्देश असल्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींना आम्ही भीक घालणार नाही. पण नेते कोण होते, नेमके कोण नेते होते, कोणत्या पक्षातील ते नेते होते? ते मी माझ्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे. बैठकीतल्या गोष्टींच्या आधारावर ज्या बातम्या समोर आल्या त्या पूर्ण बैठकीतल्या झालं ना, अंतर्गत सांगितलं. बातम्या ज्या आल्या सर एक प्रश्न, त्या पूर्णतः खोट्या असल्याचं तुम्ही आता म्हणालात. त्यातून अजून एक बातमी अशी देखील समोर आली की पालिकेतल्या कथित जे काही अंतर्गत वाद आहेत ते सोडवण्यासाठी कोऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कोणतीही कोऑर्डिनेशन कमिटी अशा प्रकारची स्थापन करण्यात आलेली नाही. कारण अशा प्रकारचे कोणतेही वाद नाहीत. ते वाद तुमच्या मनामध्ये असतील, परंतु अशा प्रकारचे कुठलेही वाद नाही आहेत. आणि काम करत असताना मतभेद होऊ शकतात. 2 मतभेद म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल त्या करण्याचे 5 वेगवेगळे माध्यम असू शकतात. मला वाटू शकतं की हे माध्यम आहे, त्यांना वाटू शकतं हे माध्यम आहे. हा वाद नसतो. किंवा आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे खडाजंगीही नसते. आणि त्यामुळे कृपया पुन्हा एकदा माझी माध्यमांना विनंती आहे की अशा प्रकारे बातम्या देण्याच्या आधी आमच्याशी जर चेक केलं तर तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, करेक्ट इन्फॉर्मेशन या संदर्भातली आम्ही देऊ. एक शेवटचा प्रश्न, माझगावमध्ये ज्या पद्धतीनं गणपतीची रॅली जात होती त्यावरती अंडी जे आहे ते फेकण्यात आले, त्यावरनं वाद जो आहे तो काल परवा पाहायला मिळाला होता. कसं बघता याकडे? कारण माझगावमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये एका गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अंड फेकण्याचा प्रकार हा समोर आलेला आहे. या संदर्भामध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी तसेच स्थानिक DCPशी आमचं बोलणं झालेलं आहे. या संदर्भामध्ये त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन हे आज सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन यामध्ये FIR ही अज्ञात इसमांच्या विरुद्ध रजिस्टर करण्यात आलेलं आहे. परंतु ते अज्ञात इसम कोण होते याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आजपर्यंत पूर्ण होऊन उद्यापर्यंत जे आरोपी आहेत ते समोर येतील. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे, अँटी इंडिया फोर्सेसला हाताशी धरून विरोधी पक्ष अनार्की किंवा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधी पक्षाच्या प्रयत्नांमुळेच अशा प्रकारच्या देशविरोधी, देशविघातक, समाजविरोधी, समाजविघातक अँटी इंडिया फोर्सेस ज्या आपल्या समाजामध्ये सुद्धा असू शकतात यांना पाठबळ मिळतंय. त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि त्यामुळे अशा प्रकारे कम्युनल डिसहार्मनी करून अराजकता पसरवण्याचा पूर्ण दोष
अशा प्रकारचं वातावरण, कारण अशा प्रकारच्या एलिमेंट्सला पाठबळ हे विरोधी पक्षाकडनं त्यांनी घेतलेल्या स्टँडमुळे हे मिळतंय. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचं पूर्ण त्याची जी जबाबदारी आहे ती काँग्रेस पार्टी असेल, उभाटा असेल किंवा इतर जे काही विरोधी पक्ष असतील त्यांची आहे. कारण त्यांनी स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता अँटी इंडिया फोर्सेसचा हात पकडलेला आहे आणि त्यांचा पाठिंबा मिळवलेला आहे. सर, एक असं आहे, सर, आपल्याला एक गोष्ट आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यानं दिल्लीच्या वाऱ्या होत आहेत. त्या अनुषंगाने असं एक अपडेट समोर येते की मुख्यमंत्र्यांची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये नियुक्ती केली जाऊ शकते, त्यांना तिथे केलं जाऊ शकतं, त्याबद्दल काय? हा केंद्राचा विषय असल्यामुळे, हा विषय माझ्या अखत्यारीचा बाहेर असल्यामुळे त्यावरती भाष्य मी करू शकत नाही. एक वर्ष कसं होतं मुंबई अध्यक्ष म्हणजे वर्ष कसं होतं? नाही, केंद्रीय भारतीय जनता पार्टीने तसेच राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्यावरती टाकली, ऐतिहासिक आणि गेल्या 42 वर्षामध्ये झालं नाही असा भारतीय जनता पार्टीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाल्याच्या नंतर गेल्या 6 महिन्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये क्रांतिकारक आणि आमूलाग्न बदल आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा करण्यात येत आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे 2000 अनधिकृत बांधकामही फक्त 4 महिन्यामध्ये महापालिकेने निष्कासित केली, 1400 कोटीचे टेंडर्स रद्द केले, जेम पोर्टल हे आणलं, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजचा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस करण्यात येत आहे, मुंबई महानगरपालिकेची पहिली AI आणि रोबोटिक्सची लॅबोरेटरी असणारी शाळा याचं उद्घाटन पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यामुळे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल जे घडवण्यात आलेले आहेत, अजून खूप काम करणं बाकी आहे. आणि त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, प्रदेशातलं नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व यांच्या पाठबळाच्या आधारावरती मुंबईकरांच्या स्वप्नात असलेली मुंबई हे साकार करण्याकरता येणाऱ्या काळामध्ये आम्ही झटत राहू. मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर पुरेसा असा पाणीसाठा आहे मुंबईच्या धरणामध्ये, तरी देखील अजूनही 10% पाणी कपात जी करण्यात आलेली होती ती तशीच ठेवण्यात आलेली आहे. 95% पाणीसाठा मुंबईच्या तलावांमध्ये आता झालेला आहे. परंतु अजूनही पावसाळ्याचे पुढचे म्हणजे 30 आणि समजा 35 दिवस मॉन्सूनचे बाकी आहेत आणि पुढच्या 35 दिवसामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडेल याचा अजून अंदाज येत नसल्यामुळे खबरदारी प्रिकॉशन म्हणून अजून 10% वॉटर कट हा प्रशासनाने कंटिन्यू ठेवलेला आहे. ज्या वेळेला प्रशासनाला हे कन्फर्म वाटेल की ऑक्टोबरच्या 1 तारखेला 100% धरणं आणि तलावही भरलेले असतील, ज्या वेळेला असं वाटेल, कॉन्फिडन्स येईल, त्यावेळेला तो कट जो आहे तो हटवण्यात येईल.